नमस्कार मंडळी। तर आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारे पण कुरकुरीत असे टोमॅटोचे इन्स्टंट डोसे करणार आहोत। ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनून तयार होते। शिवाय हे डोसे इतके कुरकुरीत होतात आणि खूप वेळ ते तसेच कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीत। रेसिपी कशी बनवायची हे तर पाहणार आहोत, पण त्यापूर्वी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते। हे डोसे चवीला खूपच छान लागतात। मुलांच्या स्मॉल टिफिनसाठी तुम्ही हे डोसे अगदी आवर्जून बनवून द्या, हेल्दी आहेत। तर इथे पहा, हा डोसा आपला अगदी मस्त कुरकुरीत असा झालेला आहे आणि हे डोसे तुम्ही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। खोबऱ्याची चटणी बनवायची त्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले ना तरी खूप छान चव आहे याची। आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ही रेसिपी अगदी घरगुती साहित्यामध्ये करून तयार होते। संध्याकाळच्या वेळेला मुलं ज्या वेळेला घरी येतात शाळेतून किंवा ऑफिस सुटल्यानंतर लोक घरी येतात, तर त्यावेळेला त्यांना थोडीशी छोटी भूक लागलेली असते, तर त्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही झटकीपट हे डोसे करून त्यांना देऊ शकता। तेही खुश आणि पोटसुद्धा भरतं। शिवाय अगदी पौष्टिक असे हे डोसे आहेत। एकदा नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी, खूप छान याची चव आहे। तर इथं कुरकुरीत डोशांचा आवाज तुम्ही ऐकलात ना, तर असेच कुरकुरीत हे डोसे बनवून तयार होतात। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खूपच असे हे छान लागतात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। तर इथे मीडियम आकाराचे 2 टोमॅटो असे मोठे कट करून घेतलेले आहेत बी काढून। 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा जिरं। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपण हे टोमॅटो आहेत ते घालून घ्यायचे। त्यानंतर तांदळाचं पीठ ते सुद्धा ह्यातच घालायचं, बारीक रवा घालून घ्यायचा आणि 1 चमचा इथे जिरं घ्यायचं आणि 1 चमचा लाल तिखट। तर लाल तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे बॅटर आहे ते पूर्ण असं मिक्सरला वाटून घ्यायचं। तर इथे पहा, याची अगदी बारीक अशी पेस्ट झालेली आहे। तर पीठ तर आपलं इथं तयार झालेलं आहे। तर आपल्याला असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे। तर हे संपूर्ण पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं। तर हे पीठ आता थोडं घट्ट आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, खूप सारी हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतली आणि 3 ते 4 पुदिन्याची पानं अशी बारीक कट करून घेतलीत मी, ती सुद्धा घालून घेतली आणि अगदी छोटा आल्याचा तुकडा असा खिसून घेतला होता, तो सुद्धा घालून घेतला। आणि आता हे संपूर्ण मिश्रण आहे ते आपण हलवून असं त्याला एकजीव करायचं आहे। तर हे पहा, इथे खूपच घट्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपल्याला इतकं घट्ट असं हे मिश्रण नको आहे, तर त्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण सतत ढवळत राहायचं। तर अजूनही हे घट्ट आहे, मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून हे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। तर पीठ तयार झालेलं आहे। आता गॅसवरती पॅन ठेवला आणि ह्याला तेल लावून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवला आणि आपण हे डोसे असे पॅनवरती घालून घ्यायचे। तर इथं पातळ असा डोसा आपण घालून घेतलेला आहे आणि जाळी पहा खूप छान पडलेली आहे। ह्याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि 1-2 मिनिटानंतर पहा, अगदी चांगली वरची बाजू मस्त वाफवली गेलेली आहे। पण लगेच ह्याला पलटी करायचं नाही। तर हे पहा, अशा पद्धतीनं त्याच्या कडा सुटल्यानंतर आणि मस्त असं ते खरपूस भाजले गेल्यानंतर मग आपण ह्याला पलटी करायचं आहे। तर पटकन पलटी करायला बघायचं नाही, सगळी बाजू व्यवस्थित छान सगळीकडनं भाजली गेली, खरपूस असा हा डोसा भाजला गेला की त्याच्या कडा आपोआप सुटतात आणि पलटी करायला आपल्याला सोयीस्कर जातं। तर इथं डोसा पलटी करून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी तो छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। जर तुम्हाला मऊ डोसा हवा असेल तर तुम्ही एकाच साईडनं भाजायचं आणि दुसरी साईड आपल्याला वाफवलेली असते, डोसा तयार झालेला असतो, तसा जरी तुम्ही काढलात ना तर तो अगदी छान मऊ लुसलुशीत होतो। जर तुम्हाला असा कुरकुरीत हवा असेल तर आलटून पलटून ह्याला चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे तो छान कुरकुरीत होतो आणि खूप वेळ तो कुरकुरीत आहे असा राहतो। तर इथं आपला हा डोसा छान तयार झालेला आहे। तर दुसरासुद्धा डोसा मी तुम्हाला ह्याच पद्धतीनं घालून दाखवणार आहे। जर वयस्कर लोक असतील तर तुम्ही त्यांना अगदी मऊ असे हे डोसे करून देऊ शकता। ही वरची साईड व्यवस्थित वाफवली जाते आणि खालून जे डोसे आहेत ना ते व्यवस्थित असे भाजले जातात। असेच तुम्ही जरी डोसे काढलात ना तर ते अगदी मऊ होतात। पण ज्यावेळेला आपल्याला कुरकुरीत डोसा हवा असतो तर त्यावेळेला तो आलटून पलटून मंद आचेवरती छान भाजून घ्यायचा, म्हणजे तो कुरकुरीत असा बनून तयार होतो। झटकीपट आपली ही रेसिपी बनून तयार होते आणि इतकी छान लागते, चवीला भन्नाट अशी जी चव आहे।
एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी। तर आजची आपली ही टोमॅटोच्या डोस्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुम्हीसुद्धा ही रेसिपी बघून एकदा नक्की टोमॅटो डोसे ट्राय करा, खूप छान होतील। आणि तुम्ही बनवलेले डोसे कसे झाले होते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथं डोस्यांना पहा अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आणि खूप असे हे कुरकुरीत असे डोसे बनवून तयार होतात, भन्नाट याची चव आहे। तर ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही मला एक कमेंट नक्की करा, कारण तुमची एक कमेंट मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघताय, कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर पुन्हा भेटू अशाच पारंपरिक झणझणीत आणि चमचमीत पण स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत, झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।